तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे ऑप्शन फॉर्म कशाप्रकारे फिलअप करायचे आहे व कोणत्या तारखेपासून, त्यानंतर पहिली जी यादी ते कधी लागणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर सर्वात पहिले जर तुम्ही आयटीआयचा फॉर्म भरलेला नसेल तर आयटीआयचा फॉर्म स्टेप बाय स्टेप कशाप्रकारे भरायचा आहे न चुकता, तर यावरती सविस्तर व्हिडिओज मी आजच अपलोड केलेला आहे, तर लगेच चेकआउट करा. तर सर्वात पहिले जे तुम्हाला आपली जी काही आय डी आणि पासवर्ड टाकून इथं तुम्हाला तुमचं जे काही प्रोफाईल आहे इथून लॉग इन करायचं आहे. तर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं, तर आपली जी काही प्रोफाईल आहे तिथं लॉग इन होऊन जाईल. तर आपण लॉग इन करून घेऊया. त्यानंतर जे आपण आय डी आणि पासवर्ड आणि कॅप्चर टाकलेल्या लॉग इनवरती क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर आपली जी काही आय डी आहे, माझी जी काही प्रोफाईल आहे तिथं लॉग इन झालेली आहे. तर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल. तर तुम्हाला जे आहे इथं ॲडमिशन ॲक्टिव्हिटीवरती जाऊन तुम्हाला 2 नंबरचं जे काही ऑप्शन येईल ते तुम्हाला इथं बघू शकता. तर इथून जे आहे तुम्हाला ऑप्शन फॉर्मचं इथं जे काही ऑप्शन येईल, ऑप्शन फॉर्म फिलअप करा म्हणून. तर हे ऑप्शन तुम्हाला कधी येणार आहे, जर तुम्ही फॉर्म भरला त्यानंतर जे तुम्हाला आय टी आयवरती जाऊन जे की तुम्हाला नवीन एक ऑप्शन आलेला आहे. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला ऑप्शन फॉर्मसाठी जे की तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स तिथं नेऊन व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन फॉर्म फिलअप करण्याचं एक ऑप्शन येईल. तर ते ऑप्शन फॉर्म फिलअप कशाप्रकारे करायचं आहे, तर काहीच नाही, तुम्हाला इथं एक ऑप्शन फिलअपचं एक ऑप्शन येईल. त्यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचे डिस्ट्रिक्ट, त्यानंतर तुम्हाला ज्या आय टी आयमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, जिथं तुम्हाला नंबर लावायचा आहे, तर तिथला तालुका, जिल्हा, त्यानंतर ते जे काही आय टी आय त्याचे नाव सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला ज्या ट्रेडसाठी अर्ज करायचा आहे ते ट्रेड तुम्हाला तिथं टाकायचे ऑप्शन फॉर्ममध्ये. तर आता जे काय आपण फॉर्म भरलेला आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं नाही, त्यामुळे ऑप्शन फिलअपचं इथं ऑप्शन येत नाही आहे. तर त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल. तर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आजपासून जे आय टी आयचे अर्ज सुरू झालेले आहेत, तर आज 3 जून 2024, त्यानंतर जे आहे 30 जूनपर्यंत तुम्हाला जे आहे अर्ज करता येणार आहे. त्यानंतर प्रवेश अर्ज निश्चित करण्याची जी काही तारीख आहे ते 5 जून, म्हणजे 5 तारखेपासून सुरू होईल तर 1 जुलैपर्यंत. तर जर तुम्ही यामध्ये जर तुमचा अर्ज कन्फर्म केलेला नाही तर तुम्ही तुमचा जो काही अर्ज आहे तिथं कॅन्सल होऊन जाईल. तर पहिली जी काही यादी आहे ती इथं 4 जुलैला इथं लागणार आहे. तर तुम्हाला SMS द्वारे सुद्धा कळून येतील. तर याबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करून